श्रुत्वा कोपात् तस्य शिष्योऽथ कश्चित् भाष्यं क्वत्वं क्वेदृशस्तेऽभिमानः पृष्टश्चैतां प्रक्रियां किं ब्रवीषीत्युक्तस्तेन नुक्तवानेवमेषः। एवं अशा प्रकारे व्यंकटनाथांनी उत्तर दिल्यानंतर तस्य त्या माई समूहातील कश्चित शिष्य, कोणी एक शिष्य, श्रुत्वा हे ऐकून कोपात अतिशय रागाने असे म्हणाला, असे ठेवून घ्यायचे। भाष्यम क्व, भाष्य काय आहे म्हणजे महाभाष्य काय आहे, त्वम क्व, तू काय आहेस, ईदृशः अभिमानः ते क्व, अशा प्रकारचा अभिमान अहंकार तुला का आहे, ताम प्रक्रिया म्हणजे त्या महाभाष्यातील सूत्रे, पृष्ठश्चेत विचारली असता, किम ब्रवीषी काय बरे सांगशील, एषः हा व्यंकटनाथाचार्य, एवं शास्त्रात सांगितलेल्या किंवा भाष्यामध्ये सांगितलेल्या प्रक्रिया ती सर्व सूत्रे अनुक्तवान सांगणारा झाला किंवा सांगितली। पंचायत शब्द हा महाभाष्यामध्ये आहे असे व्यंकटनाथाचार्यांनी सांगितल्यानंतर त्या वादी समूहातील एक शिष्य अतिशय रागाने उठला आणि व्यंकटनाथाचार्यांना म्हणाला की महाभाष्य कुठे आहे, तुम्ही कुठे आहात, एवढा अहंकार तुम्हाला का बरे, आम्ही जर महाभाष्यातील प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्ही काय उत्तरे द्याल। असे ऐकल्यानंतर व्यंकटनाथाचार्यांनी विचारलेली न विचारलेली सर्व काही महाभाष्यातील सूत्रे अतिशय व्यवस्थितरित्या उलगडून सांगितली।